नमस्कार, मी आशिष गोलतकर, तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये. आज आहे 13 ऑक्टोबर आणि आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या, झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स, आजची एक्झिम टीप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट. तर सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून. भारताने सेमीकंडक्टर इम्पोर्ट्सवर अँटी डम्पिंग ड्युटी लागू केली. डीजीटीआरने अमेरिका आणि कोरियाकडून येणाऱ्या काही सेमीकंडक्टर इम्पोर्ट्सवर 25% अँटी डम्पिंग ड्युटी लावली आहे. या निर्णयामुळे भारतातील सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सला संरक्षण मिळणार आहे. डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरर्सला कॉम्पोनंट सबस्टिट्यूशनसाठी अधिक डिमांड मिळेल आणि एक्सपोर्टर्सना इलेक्ट्रॉनिक पार्ट्स सोर्सिंगची पुनर्रचना करावी लागणार आहे. भारताच्या फर्टिलायझर एक्सपोर्ट्समध्ये 20% वाढ. अपेडाच्या अहवालानुसार फर्टिलायझर एक्सपोर्ट्सने 2025च्या पहिल्या 6 महिन्यात 20% वाढ दर्शवली आहे. या वाढीमागे नवीन उत्पादन तंत्र, वाढती डिमांड आणि लॉजिस्टिक सुधारणा कारणीभूत ठरल्या आहेत. इंडियन एनपीके आणि युरिया मॅन्युफॅक्चरर्स आता आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये मार्केट एक्सपांड करत आहेत. हा सेक्टर रुरल एक्सपोर्टर्ससाठी नवीन ग्रोथ ड्रायव्हर ठरत आहे. भारताची रेअर अर्थ मॅग्नेटच्या डोमेस्टिक प्रोडक्शनसाठी मोठी गुंतवणूक. सरकारने रेअर अर्थ मॅग्नेटचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष इन्सेंटिव्ह स्कीम मंजूर केली आहे आणि या योजनेअंतर्गत प्रोसेसिंग प्लांट्स, रिसायकलिंग युनिट्स आणि R&D लॅबसाठी मोठी सबसिडी मिळणार आहे. यामुळे चीनवरील इम्पोर्ट डिपेंडन्सी घटेल आणि हायटेक एक्सपोर्ट्स वाढतील. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स आणि ईव्ही मॅन्युफॅक्चरर्सना याचा थेट फायदा होणार आहे. भारतीय कंपनी सात्विक ग्रीनने अमेरिकेतील सोलार एक्सपोर्ट्स थांबवले. US मधील रेग्युलेटरी अनसर्टनिटी आणि टॅरिफ्स वाढल्याने सात्विक ग्रीनने तात्पुरती निर्यात थांबवली आहे. ही घटना एक्सपोर्टर्ससाठी इशारा आहे, एकाच देशावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. डायव्हर्सिफिकेशन आणि रिजन वाईज रिस्क मॅपिंग आता अति आवश्यक आहे. सरकार देखील अल्टरनेट मार्केट्सवर लक्ष देत आहे. आणि आता बघूया झटपट आणि महत्वाच्या बातम्या. भारताने डी ऑइल राईस ब्रान एक्सपोर्ट बंदी उठवली. फीड उद्योगासाठी मोठा दिलासा. महाराष्ट्राने जेम्स अँड ज्वेलरी धोरण मंजूर केलंय. एक्सपोर्टर्ससाठी नवीन सबसिडी. गुजरातमध्ये नवीन बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग हबला मंजुरी. ईव्ही एक्सपोर्टसाठी मोठा टप्पा. भारताची आयफोन एक्सपोर्ट्स $10 बिलियन पुढे गेली आहे. इलेक्ट्रॉनिक सेक्टरसाठी रेकॉर्ड परफॉर्मन्स. आणि आता वेळ आजची एक्झिम टीप. बायर मिळवणं सोपं आहे पण टिकवणं अवघड. त्यामुळे आफ्टर सेल्स सपोर्ट हाच तुमचा सायलेंट सेल्समन ठरतो. एक्सपोर्टर्सनी पॅकेजिंग, ट्रॅकिंग आणि प्रॉम्प्ट रिप्लाय यावर लक्ष दिलं तर रिपीट ऑर्डर्स नक्कीच वाढतात. आणि आता बघूया आजचं एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्ट जे आहे अलोवेरा. नॅचरल स्किन केअर, हेल्थ ड्रिंक्स आणि हर्बल सप्लिमेंट्स मध्ये याची प्रचंड मागणी आहे. आता या विषयावर सविस्तर माहिती, डेटा आणि टिप्स आपण एका छोट्या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. अलोवेरा एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. नॅचरल आणि हर्बल प्रोडक्टची डिमांड जगभरात वाढत आहे. या मागणीच्या केंद्रस्थानी आहे एक भारतीय हिरवा खजिना आणि तो आहे अलोवेरा. कॉस्मेटिक्स, हेल्थकेअर आणि ऑर्गॅनिक फूड सप्लिमेंट्स सगळीकडे अलोवेराचा वापर झपाट्याने वाढतोय. आज आपण पाहणार आहोत भारतीय अलोवेरा एक्सपोर्ट कसं वाढतंय,
आणि एक्सपोर्टर्ससाठी यात कोणत्या संधी आहेत? अलोवेरा म्हणजे घृतकुमारी, एक बहुगुणी औषधी वनस्पती जी भारतीय हवामानात उत्तम वाढते. मुख्य उत्पादक राज्य आहेत राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. अलोवेराच्या पानामधून मिळणारा जेल आणि त्यातून तयार होणारे एक्स्ट्रॅक्ट्स, पावडर, ज्यूस आणि कॉन्सन्ट्रेट्स ही सर्व उत्पादने मोठ्या प्रमाणावर प्रोसेस करून निर्यात केली जातात. भारत दरवर्षी सुमारे 400 कोटीची अलोवेरा आधारित उत्पादने निर्यात करतोय आणि देशात अंदाजे 1.2 लक्ष हेक्टर क्षेत्रावर याची लागवड केली जाते. अलोवेरा हा नॅचरल हिलिंग अँड ब्युटी या कॅटेगरीमध्ये सर्वात वेगाने वाढणारा सेगमेंट आहे. 2030 पर्यंत ग्लोबल अलोवेरा मार्केट अंदाजे 2.8 बिलियन USD पर्यंत पोहोचेल. या मार्केटमध्ये भारताचा शेअर वाढतोय कारण आपल्या अलोवेरामध्ये हाय अलोइन कंटेंट आणि बेटर जेल प्युरिटी असते. याची टॉप एक्सपोर्ट मार्केट्स आहेत युनायटेड स्टेट्स, जर्मनी, जपान, साऊथ कोरिया, UAE आणि नेदरलँड. या देशात इंडियन अलोवेरा मुख्यतः कॉस्मॅटिक, न्यूट्रास्युटिकल आणि हर्बल ड्रिंक्स या स्वरूपात विकलं जातं. अलोवेरा एक्सपोर्टमध्ये 4 प्रमुख कॅटेगरीज येतात. पहिली आहे अलोवेरा जेल किंवा एक्स्ट्रॅक्ट. स्किन केअर आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. दुसरी आहे अलोवेरा पावडर किंवा कॉन्सन्ट्रेट. फूड सप्लिमेंट्स आणि बेवरेजसाठी हे वापरलं जातं. तिसरा सेगमेंट आहे आलू ज्यूस किंवा ड्रिंक्स. वेलनेस रिटेल सेगमेंटमध्ये याची मोठी मागणी आहे. आणि चौथा अलोवेरा बेस्ड फॉर्म्युलेशन्स, शॅम्पूज, क्रीम्स, सोप्स, लोशन्स, कॅप्सूल्स इत्यादीमध्ये याचा वापर केला जातो. एक्सपोर्टर जर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट तयार केले असतील तर मार्जिन 3 ते 5 पटीने वाढतो. उदाहरणार्थ 1 kg रॉ लिव्हचा दर ₹5 ते 10 असतो, पण त्यापासून तयार झालेल्या प्युअर जेल किंवा एक्स्ट्रॅक्टची एक्सपोर्ट व्हॅल्यू 250 ते 400 रुपयापर्यंत पर केजी जाते. अपेडाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने 38 देशांना अलोवेरा प्रोडक्ट्स निर्यात केली. याची एक्सपोर्ट व्हॅल्यू होती अंदाजे $48 मिलियन. ज्यात जर्मनीचा वाटा होता 22%, USA 19% आणि UAE 14% हे यातील मुख्य खरेदीदार होते. टॉप इंडियन एक्सपोर्टिंग हब्स आहेत जयपूर, अहमदाबाद, पुणे, तिरुपूर आणि कोइंबतूर. अलोवेरा एक्सपोर्टसाठी काही सर्टिफिकेशन्स आणि स्टँडर्ड सुद्धा गरजेचे आहेत. आता त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. पहिलं आहे पसाय लायसन्स, जे आपल्याला इंडियामध्येच घ्यायचंय. दुसरं आहे GMP किंवा ISO 9001 सर्टिफिकेशन. प्रोसेसिंग युनिटसाठी हे मस्ट आहे. US FDA रजिस्ट्रेशन्स, खास करून अमेरिकन मार्केटसाठी. आणि इकोसर्ट किंवा EU ऑर्गॅनिक किंवा USDA ऑर्गॅनिक हे युरोपियन बायर्ससाठी लागतात. MSDS आणि COA मटेरियल सेफ्टी डेटा शीट अँड सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस. एक्सपोर्टर्सनी प्रोसेसिंग दरम्यान कोल्ड प्रेस्ड एक्स्ट्रॅक्शन मेथड वापरल्यास क्वालिटी जास्त चांगली राहते आणि इंटरनॅशनल बायर्स यासाठी प्रीमियम प्राइस देतात. आता समजून घेऊया याची चॅलेंजेस आणि त्याची काय सोल्युशन्स आहेत. शेल्फ लाईफ. अलोवेरा जेल नॅचरल असल्याने लवकर खराब होऊ शकतो, म्हणून स्टॅबिलायझर्स वापरणं आणि प्रॉपर कोल्ड स्टोरेज असणं अति आवश्यक. मायक्रोबियल कंटॅमिनेशन. लीव्स हाताळताना हायजीन स्टँडर्ड्स पाळणं खूप गरजेचं असतं. पॅकेजिंग. एअरटाईट पेट बॉटल्स किंवा HDP ड्रम्स वापरावेत. बायर स्पेसिफिकेशन्स. काही देशात
अलोईन लेवल कंट्रोल आवश्यक असतो. त्यासाठी एक्सपोर्ट सॅम्पल टेस्टिंग रिपोर्ट आधीच घ्यावा. आणि आता समजून घेऊया काही प्रॅक्टिकल टिप्स एक्सपोर्टर्ससाठी. स्टार्ट स्मॉल, थिंक बिग. सुरुवातीला जेल किंवा ज्यूस कॉन्सन्ट्रेट एक्सपोर्ट करा आणि नंतर फॉर्म्युलेशन्स कडे वळा. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. स्मॉल एक्सपोर्टर्सने FMCG युनिट सोबत OEM प्रोडक्शन टायअप करावा. ब्रँडिंग आणि प्रेझेंटेशन. मेड इन इंडिया, नॅचरल आलू हे टॅग वापरून इको कॉन्शियस बायर्सना तुम्ही आकर्षित करू शकता. आणि आता समजून घ्या गव्हर्नमेंट स्कीम्स. अपेडाचे TMA म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स आणि DGFTचं रोड टेप या स्कीम्स अंतर्गत फ्रेट व ड्युटी बेनिफिट्स यात मिळतात. तर हा होता भारतीय अलोवेरा एक्सपोर्ट बद्दलचा सविस्तर आढावा. भारताकडे खूप चांगला प्रोडक्शन बेस, प्रोसेसिंग कॅपेबिलिटी आणि आपल्या अलोवेरामध्ये नॅचरल प्युरिटी जास्त आहे. जर योग्य क्वालिटी स्टँडर्ड्स, पॅकेजिंग आणि सर्टिफिकेशन पाळले तर अलोवेरा तुमच्यासाठी ग्रीन गोल्ड ठरू शकतो. ऑर्गॅनिक ब्युटी आणि वेलनेस रिव्होल्युशन मध्ये भारतीय एक्सपोर्टर्सना आघाडी मिळवण्याची हीच ती वेळ आहे. आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा. आज आपण पाहिलं सेमीकंडक्टर ड्युटी, फर्टिलायझर एक्सपोर्ट बूम, रेअर अर्थ प्रोडक्शन स्कीम आणि सोलार एक्सपोर्ट अलर्ट. एक्झिम टीप आणि आजचा EOP जो होता अलोवेरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की कॉमेंट सुद्धा करा की तुम्हाला आमच्या EOP सेक्शन मध्ये कुठलं प्रोडक्ट बघायचंय. आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी नवीन एक्झिम अपडेटसह. तोपर्यंत मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.